आहे जरांगे आपल्या गावामध्ये जर एखादा राजकीय सभा असेल त्या सभेला आपल्याला उपस्थित राहायचं नाहीये. सगळ्यांचं एक मत आहे बाबतीत आपल्याला कोणताही एजंट द्यायचा नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटील एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला जर पाठिंबा देतील त्याला आपल्याला संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे. सगळ्यांना मान्य आहे ना ही गोष्ट? बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोणाचे असेल तर सांगा. सांगा तुमचं काय मत सांगा. बस लाडक्या बहिणीला पैसे दिले आम्हाला मत द्या असं म्हणते तरी त्या गोष्टीला भूल पडायचं नाही. आपण आपला हा निर्णय एकच मंत्री हे पूर्व दिशा सर्वांना हा निर्णय मान्य आहे. एखाद्या गावातील सर बरोबर आहे त्या माणसाला फक्त एवढं सांगायचंय की इलेक्शनच्या नंतर तुम्ही आम्हाला राम राम करायचं आहे. त्याच्या अगोदर करायचं हे आम्हाला ठाम आहात का तुम्ही? बरोबर आहे. ठाम आहात ना? आपल्या घरी एखादा जर उमेदवार निवडून आला समजा त्याला फक्त आपल्या पातळीवर ठेवायचं. त्याच्या कोणत्याही चर्चा करायची नाही. त्याला म्हणायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याला ठामपणे सांगायचे की आम्ही जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहोत. आणि तुम्ही सुद्धा सांगायचं आपण कोणा शिंदेची मिंदेची बहीण नाही, आपण पाटलाच्या बहिणी आहोत. 1500 रुपयानं आपलं पोट भरत नाही. आपल्या मुलाच्या बाळाच्या हितासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे. बरोबर. आपण ज्या समाजामध्ये राहतोय इतके दिवस आपण नेतृत्व केली दृष्ट्या मागास झालोय, सामाजिक दृष्ट्या मागास झालोय. आज 100 वरचा पाटील 50 वर आलाय, 50 वरचा 20 वर आलाय, 20 वरचा 2 वर आलाय. बरोबर आहे की नाही ही गोष्ट? आणि आपल्या विद्यार्थ्याला 90% पडून सुद्धा लागत नाहीत. आमचं असं म्हणणं नाहीये की ते सुद्धा लागू नये, ते सुद्धा लागाव आणि आम्ही लागाव, कारण आम्ही त्याच्या बरोबरच आहोत. रोटीचे व्यवहार राहिलेत ना त्याने आम्ही सोबत बसून खातो. आमच्या गावामध्ये सर हे झालेले आहे नवरात्र महोत्सव, आम्ही सगळे एका पंक्तीत बसून खाल्लो. तिथं आम्ही मागास नाही येत का त्याच्या बरोबर? बरोबर आहे. कसं झालेलं आहे आम्हाला वरचे जे आहेत ते क्षत्रिय म्हणून घ्यायला तयार नाहीत आणि खालचे आहेत ते मागास म्हणून घ्यायला तयार नाहीत. आम्ही कुठेतरी मधाच रेंगाळलोय. त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण हवंय. आरक्षण फक्त एक नोकरीचं नाहीये. हे आरक्षण नोकरी नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं नेतृत्व करण्यास सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे. बरोबर आहे. जनसामान्याला प्रत्येकाला, मग ते डॉक्टरकीमध्ये असेल, इंजिनिअरिंग असतील, शिक्षण क्षेत्रात असतील, कुठल्याही क्षेत्रात नोकरीला. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे. मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे. मला माहित आहे एका मार्कानं विद्यार्थी जेव्हा फेल होतो आणि आपल्या रूममेटचा जो अदर कास्टचा आहे त्याला तो पास होतो तेव्हा आपल्या मनातील भावना काय असते? याच्यासाठी आपल्याला आरक्षण मागायचे. आपल्याला कुठेही उमेदवारी मागायची ते पुरुषा सोपी गोष्ट नाहीये. एखादा माणूस आपण 1 घंटा सुद्धा उपाशी राहू शकत नाही, तो माणूस 14 दिवस उपाशी राहू शकतो. सगळ्याचं ठाम मत ठरलंय ना? बरोबर. म्हणजे उद्या असं होऊ नये की बा आपण इथे एक बोललोय नंतर एक करावलं त्याच्यावर आपण 4 झेंडे लावता पण आरक्षण भेटल्याच्या नंतर आता लावायची नाही. हा सगळेच लावता. हा यानं 1500 दिलेत म्हणून त्यानं 5 दिलेत म्हणून यानं लाडकी केली म्हणून त्यानं बारकी ते नंतर लावता. 4 कोपऱ्याच्या पत्रावर लावता. पण जो नाही, कारण आरक्षण इज मोस्ट इम्पॉर्टंट. आरक्षण नाही ना तर काही नाही. का साठी आरक्षण नाहीये? कारण की आपले विद्यार्थी फार कमी मार्क झाले. आपल्याला भविष्यामध्ये आरक्षण मिळाले पण त्याचा राजकीय फायदा असेल नसेल पण शैक्षणिक फायदा सामाजिक फायदा भरपूर होणार आहे. घरकुलाची गोष्ट घ्या तुम्ही. घरकुल येत नाहीत, विमे येत नाहीत. पंचायत समितीला जर आपल्याला एखादी फाईल टाकली बरोबर आहे तर ओपनचे फार नंतर येतात. नंतर उरलं सर पेंडिंग मध्ये. ईडब्ल्यूएस आरक्षण मिळालं होतं ते रद्द झालं. माझं बीएड ऍडमिशन आहे. मला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकला, योगायोगाने ओबीसी कोट्यातून जागा मिळाली म्हणून माझं झालं. आणि योगायोगाने तिथं ओबीसी विद्यार्थी असला असता तर माझं ऍडमिशन झालं नसतं. सोप्या गोष्टी आहेत. आपल्या गावातल्या इंजिनिअरिंगच्या 2-3 पोरी आज त्याचं झालं नाही इंजिनिअरिंग. त्याची नागपूरला गेले होते, त्याचा इंजिनिअरिंग नंबर लागला नाही आणि त्याच्यापेक्षा 2-4 मार्काच्या कमी तिथे इंजिनिअरिंग लागल्यात. म्हणजे याचं काय होणार? आपल्याला अजून भेटलेला नाही, आता भेटला त्याला पालायच. सगळ्याला गोष्ट मान्य आहे ना? हा अजून काही तुमचं असेल तर सांगा. हा आता येतात सोयरे येतात, आपले धायरे येतात. सोयरा येते, रामराम करते, नमस्कार करते, सगळं करते. हा तुम्हाला सोयरा म्हणते आत्ताच पोरगो आहे, मामाच पोरगो हे होते. आणि झालं इलेक्शन झालं की अहो त्याच्या काचा सुद्धा खाली होणार गाडीच्या. आपल्याला बोलत सुद्धा नाहीत. तालुका प्रमुख मराठा समाज असतात. सगळे फिल्डिंग तशी आहे महाराष्ट्रामध्ये.
मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याची त्याची तयारी का चाललेली आहे? कोणत्या राजकीय पक्षाची असली, काँग्रेस असली, कारण की मतं डिवायडेड हो, डिवाइड इन रूल्स. पण आपल्याला एकच करायचंय, तुम्ही किती द्या, आंतरवालीमधून जो आदेश निघेल त्याचं आपल्याला पालन करायचंय. बरोबर आहे. आता आपल्या इथले सगळे राजकीय पक्ष आहेत, कोणी अध्यक्ष आहे, कोणी तालुका प्रमुख आहे, कोणी अमुक आहे, कोणी तमुक आहे, परंतु आता काहीच नाही म्हणायचं. इलेक्शन झालं की मग बघायचं. हा, सगळे आपलेच आहेत. तालुका प्रमुख आपल्याच पैसे घेऊन येते घ्या म्हणजे आपल्याला गाडमध्ये त्याला गरज नाही आरक्षणाची गाडमध्ये कोणत्या आणि आपल्याला आता अजून एक महत्वाची गोष्ट ऐका अजून एक 22 वर्षाचे 17, 18, 15 वर्षाचे आहेत. सोशल मीडियावर कोणत्याही पक्षाचा निषेध करणारे स्टेटस ठेवू नका. आचारसंहिता लागू आहे, त्याच्यामुळे कोणाचा विरोध करायचा नाही. आपण आपला कार्यक्रम शांततेत करायचा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. एकदम आपण आपल्या करेक्ट कार्यक्रम करायचा. बरोबर आहे की नाही? हा, त्याच्यामुळे आता बोलायचं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, या लढ्यामध्ये आपल्या अर्धापूर तालुक्यातील आपले हे लोणी खुर्द गाव प्रामुख्यानं आजपर्यंत या लढ्यामध्ये अग्रेसर राहण्याचं काम आपल्या गावानं केलंय. पाटलांनी आजपर्यंत जी आंदोलनं केली, आपल्या आंदोलनाची जी दिशा ठरवली, त्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा आणि त्याच पद्धतीनं त्या आंदोलनात दिशा देण्याचं काम आपण आपल्या गावकरी मंडळीच्या वतीनं केलंय. पाटलांनी जो 14 महिन्यामध्ये शांततेच्या आणि संयमाच्या माध्यमातून जो लढा सुरू केलाय, त्याला त्याच पद्धतीनं आपण आजपर्यंत पुढे नेण्याचं काम केलंय. कारण तो एक माणूस आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी गेली 14 महिने झालं सर्व घरदार त्याग करून, मुलं बाळ बायको सर्व त्याग करून गेली 14 महिने झालं घरी न जाता तो मराठा समाजासाठी लढतोय. तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण त्या माणसासोबत ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यासोबत, त्यांच्या पाठीशी आपण या आंदोलनामध्ये ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आजपर्यंत जरांगे पाटलांनी जी आंदोलनं केली, त्या प्रत्येक आंदोलनाच्या नंतर सरकारने बऱ्याच वेळेस येऊन मध्यस्थी करण्याचा, सरकारच्या मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, बरीच आश्वासनं दिली. एवढा मोठा मुंबईला आपण मराठा समाज एवढ्या संख्येनं जाऊन त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी येऊन काही आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनाची पूर्तता न करता कुठल्या तरी योजना आपल्या माती मारण्याचं काम केलंय, ज्या की तात्पुरत्या आहेत, कायमस्वरूपी नाही. आपली जी मागणी आहे ती आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी कायमस्वरूपी आहे. आज आपल्या गावामध्ये कित्येक असे तरुण आहेत, त्याची उदाहरणं आम्ही सुद्धा आहोत, बरेच बाकी आपले बांधव आहेत की जे 1-2 मार्कानं आरक्षण नसल्यामुळं 1-2 मार्कानं आपण आपल्या अनेक संध्या हुकलेल्या आहेत. मग त्यामुळं आपल्याला कुठंतरी ही आरक्षणाची जी गरज भासत आहे. कारण काय झालंय की कित्येक तरुण बांधव, मराठा समाजातील कित्येक तरुण हे आरक्षणाअभावी परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिकू शकले नाही, चांगल्या पद्धतीने शिकू शकले नाही, आणि आरक्षण नसल्यामुळे कित्येक ठिकाणी नोकरीला 1-2 मार्काने आपले हुकलेले आहेत. नोकरी नसल्यामुळं कित्येक आपल्या मराठा बांधवाचे लग्न सुद्धा होईनात अशी परिस्थिती. कारण प्रत्येकाला जावई पाहिजे नोकरीवाला. त्यामुळं कित्येक असे आपले तरुण आहेत की ज्यांचे लग्न सुद्धा ह्या अभावी होईनात. मग ही परिस्थिती का उद्भवली याचा जर आपण अभ्यास केला तर याचं मूळ कुठंतरी अनेक कारण आहेत. त्या अनेक कारणापैकी एक आहे जे की आरक्षण. कारण ह्याच आपल्या समाजाला जर आपल्याला आरक्षण असलं असतं तर आपल्या कित्येक आपले तरुण चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकले असते, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले असते, आणि नोकरीला लागल्यामुळं कुठेतरी चांगल्या ठिकाणी सेटल होऊन आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकले असते. पण ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आरक्षणाच्या अभावी आपला समाज मागे पडला. अगोदर आपल्याकडं खूप मोठ्या प्रॉपर्ट्या होत्या, जमिनी होत्या, सगळं काही होतं. पण लोकसंख्या वाढत गेली. 100चे 50 झाले, 50चे 25 झाले, 25चे 10 झाले, 10चे आपण 2 वर आलो, 2चे 1 वर आलो. मग अशी परिस्थिती आलेली असताना राज्य सरकारनं अनेक वेळा मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं, सामाजिक परिस्थिती पाहिली, आर्थिक परिस्थिती पाहिली, शैक्षणिक परिस्थिती पाहिली. या सर्व परिस्थिती पाहून तो अहवाल सरकारकडे सादर केला, ज्यामध्ये मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र ठरला. पण कुठलीही
मानसिकता नसलेल्या आजपर्यंतच्या सर्व पक्षीय सर्व राजकीय नेत्यानं मराठा समाजाला डावलण्याचं काम केले. फक्त मराठा समाजाला कुठले तरी आश्वासनं देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम केले. मराठा समाजाची आजपर्यंत जी काही फसवणूक झाली, या फसवणुकीला मराठा समाजातील अनेक मोठे नेते तितकेच कारणीभूत आहेत. पण हे सर्व होत असताना 14 महिन्यापूर्वी आपल्याला कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं एक चांगला निष्कलंक निस्वार्थी असं नेतृत्व हे आपल्या आरक्षणाच्या लढ्याला लाभलं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज कुठंतरी छत्रपतींच्या काळानंतर कुठंतरी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कुठंतरी एक झाला. मराठा समाजातील माय मावल्या रस्त्यावर आल्या, मराठा समाजाच्या मागणीसाठी या लढ्यामध्ये सहभागी झाल्या, आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. तर या अशा निष्कलंक निस्वार्थी नेतृत्वाला जपणं आपलं काम आहे. सरकारनं अनेक आश्वासनं दिली, ती पाळली नाहीत. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपल्याला कुठेतरी सर्वांना वाटलं होतं की हे सरकार, हे राज्यकर्ते मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करतील आणि आपण कुठेतरी आजपर्यंतच्या ज्या आरक्षणाच्या अभावी आपण बाजूला पडलो होतो, शैक्षणिक याच्यात असतील, नोकरीच्या याच्यात असतील, मागे पडलो होतो, ते कुठेतरी अनुशेष भरून निघण्याचं काम होईल. पण मराठा समाजाला सरळ सरळ डावलून आचारसंहिता लावून आम्हाला तुमची काही गरज नाही असं दाखवण्याचं काम येथील सर्व पक्षीय राजकीय नेत्यानं केलंय. त्यामुळं आपलं सुद्धा आता कुठंतरी कर्तव्य आहे की या राजकीय नेत्यांना आपण आपली समाजाची एकी दाखवली पाहिजे, यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. जरांगे पाटलांनी आचारसंहिता लागल्याच्या नंतर आंतरवालीला महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठा बांधवांची एक मोठी बैठक बोलून त्या ठिकाणी एक निर्णय घेतला. अनेकांचं मत होतं की पाटलांनी उभे करायला पाहिजे, अनेकांचं मत होतं की पाटलांनी पाडापाडी करायला पाहिजे. पण या दोघांचा सुवर्ण मध्ये साधत पाटलांनी असं ठरवलं की काही ठिकाणी उभे करू तर काही ठिकाणी पाडू, आणि ज्या ठिकाणी राखीवच्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण बिनशर्त एससी एसटीच्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी बिनशर्त आपण पाठिंबा देऊन लाखभर जे आपलं जे मतदान असेल ते आपण लाखभर मतदान फुकटमध्ये करू. मग असं असताना पाटलांनी सांगितले 2-4 दिवसामध्ये मी जे काही समीकरणं जुळतात त्या पद्धतीनं आपण समीकरणं जुळवू आणि आपण 29 तारखेला कुठल्या जागा लढवायच्या आणि कुठल्या जागा पाडायच्या हे ठरवू. जागा पाडत असताना ज्या ठिकाणचा उमेदवार, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही राजकीय पक्ष असतील त्या राजकीय पक्षातील कुठलाही उमेदवार आपल्याला जर बॉन्ड पेपरवर आपल्या मराठा समाजाच्या ओबीसी अंतर्गत आरक्षणाला जर जाहीरपणे कोणी पाठिंबा देत असेल तर त्या ठिकाणी आपण आपला उमेदवार उभा न करता त्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याला पाडायचं काम करू असं पाटलांनी सांगितले. आता यानंतर पाटील जी काय भूमिका घेतील या येत्या काळामध्ये 29ला आपली मराठा समाजाची भूमिका जी काय असेल, आपण आपल्या पाटलाला नेतृत्व मानले तर नेतृत्व आपल्याला जी काय भूमिका उघड करेल त्या भूमिकेला आपण सर्वांनी आजपर्यंत जसं काही सहकार्य केलंय, एकमतानं मान्य केले, येणाऱ्या काळात सुद्धा आपण त्याच पद्धतीनं मान्य करू. आणि पाटील जर म्हणले, पाटलांनी जर आपल्या मतदारसंघामध्ये भोकर मतदारसंघामध्ये जर पाटलांनी उमेदवार दिला तर एकमताने कुठलाही विचार न करता आपण त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहू. जर पाटलांनी उमेदवार नाही दिला, पाटलांनी आपल्याला जर काही संकेत दिले, कोणाला पाडायचं सांगितलं तर त्या पद्धतीने आपण काम करू. पण ते काम करत असताना आपण कुठल्याही राजकीय पक्षाला जर आपला पाटलांनी उमेदवार दिला तर आपण राहू, पण जर उमेदवार नाही दिला तर कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या समाजातून एकही बूथ एजंट त्या पोलवर असणार नाही याची खबरदारी आपण लोकसभेला घेतली होती, त्याच पद्धतीने आपण विधानसभेला सुद्धा घेऊ. आता निवडणुका लागल्या, उमेदवारी अर्ज झाले, प्रचार सुरू झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रचाराच्या गाड्या घोड्या आपल्या गावात पाठवल्या जातील, अनेकांना पैशाचा आमिष दिला जाईल. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण लोकसभेला ज्या पद्धतीने कुठल्याही नेत्याच्या प्रचाराला गेलो नाही, सभेला गेलो नाही, मिटिंगला गेलो नाही किंवा कुठल्याही नेत्याच्या पैशाला आमिषाला बळी पडलो नाही, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या समाजाची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं कुठल्याही राजकीय नेत्याची गावात जर गाडी आली तर त्या गाडीमध्ये कुठल्याही महिलांनी, पुरुषांनी किंवा कुठल्याही तरुण बांधवांनी त्या गाडीमध्ये जायचं नाही. प्रचाराला नको, कोणत्या राजकीय नेत्याच्या कुठल्या सभेला नको, कुठल्या मिटिंगला नको, किंवा तो घरी जरी आला तर त्याला हात जोडून सांगायचं मनोज जरांगे पाटील जी भूमिका सांगतील आम्ही त्याच भूमिकेच्या पाठीशी आहोत. आमचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील आहात, तुम्ही नाहीत. कारण ज्या वेळेस समाजावर वेळ आली त्यावेळेस कुठलाही राजकीय नेता, कुठलाही मराठा आमदार आपल्या पाठीशी उभा टाकला नाही, तर त्यावेळेस आपल्यासाठी फक्त उपाशी राहिला तो जरांगे पाटील. त्यामुळं आपण त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. असं आलेल्या प्रत्येक नेत्याला, राजकीय नेत्याला
किंवा जो कोणी प्रचाराला येईल त्याला हात जोडून सांगायचं, आमच्याकडून काही अपेक्षा करू नका, आम्हाला दबाव आणू नका, विनंती करू नका, काहीच करू नका, अशी भूमिका सांगून त्यांना काढून द्यायचं. झालंच तर आपण उद्याला किंवा 1-2 दिवसामध्ये आपण एक पॉम्पलेट काढूया. त्या पॉम्पलेट आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असतील, म्हणजे कोणी प्रचाराला जरी आलं तर ते पॉम्पलेट वाचेल आणि बाहेर निघून जाईल, म्हणजे घरातच कोणी येणार नाही. आपल्याला सांगायचं नको आणि कोणाला बोलायची गरज नाही. आपण आपल्या प्रत्येक घरावर ते पॉम्पलेट लावू. त्या पॉम्पलेटवर आपले जे काही आपल्या गावातील ठराव असतील ते ठराव लागतील. कोणाला बूथ एजंट नाही, कोणा प्रचाराला जायचं नाही, काहीच नाही. आणि आपण आपलं मतदानाच्या दिवशी आपण आपलं मतदान करायचं. मतदान 100% करायचं. मतदानाला कोणीच माघारी राहायचं नाही. मतदान करायचं आणि गुपचूप आपण निघून जायचं. आणि जर मतदानाच्या दिवशी आपल्या बूथवर काही जर गैरप्रकार होत असेल तर आपण शांततेनं घेऊन, संयमानं घेऊन, आक्रमकपणा कुठेही घ्यायचा नाही, शांततेनं घेऊन जे संबंधित पोलीस अधिकारी असतील त्यांना कल्पना द्यायची. आता आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही जातीच्या, धर्माच्या विरोधात, कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियावर पोस्ट आपण टाकणारे नाहीच आहोत. पण येत्या काळात सुद्धा भावनिक होऊन कोणीही कुठलीही पोस्ट जी की वादग्रस्त असेल अशी पोस्ट टाकू नका, जेणेकरून आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये तातडीने गुन्हे दाखल होतात, तर ते गुन्हे कुठल्याही आपल्या बांधवावर दाखल होऊ नये याची काळजी आपण सर्वजण घेऊया. आता यानंतर आपण लोकसभेला ज्या पद्धतीने आपण शपथ घेतली होती त्याच पद्धतीने आपल्याला ही शपथ घेऊन आपण आपल्याला या मीटिंगचा आपल्याला समारोप करायचा आहे. यानंतर मी आता कृष्णा व्हिडिओ येते उभं टाकलं नाही येत नाही, यायला विचारू. बावीस ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही सर्व गावकरी मंडळी शपथ घेतो की बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून शपथ घेतो की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सर्व ठाम आहोत. येत्या काळात राजकीय नेत्यांच्या सभेला, मीटिंगला, प्रचाराला आम्ही कुणीही जाणार नाही. राजकीय नेत्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. मनोज जरांगे पाटील येत्या काळात आम्हाला जो काही आदेश देतील तो आम्ही सर्वजण एकमताने मान्य करून त्या पद्धतीनं आंदोलन करू. महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण, मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण. माझं नाव श्रीकृष्ण केशवराव शिंदे आहे. माझी बहीण M.Pharm ला होती. तिचं ऍडमिशन करण्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रक्रिया केली. त्यानंतर त्या ठिकाणी तिचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला नाही. तिला 70% असताना सुद्धा तिचा नंबर लागला नाही. आणि जे ओबीसी कोट्यामधून ज्या काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रिया केली होती त्यांना माझ्या बहिणीपेक्षा कमी मार्क असून सुद्धा त्यांचा नंबर लागला आणि माझ्या बहिणीचा लागला नाही. त्यामुळे ती खचून गेली. आणि हे आंदोलन, मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं राहिले त्याच्यामध्ये हे आमचे सर्व मराठा बांधव ह्या
ह्या कारणामुळेच आम्ही आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालो आणि आरक्षणाचं महत्व काय आहे हे आम्हाला ह्या गोष्टीवरून कळतंय. त्या बहिणीचा नंबर लागला नाही म्हणून माझी बहीण खचून गेली. त्यानंतर आम्ही तिला थोडा धीर दिलाय, इकडून तिकडून काहीतरी करून पैशाची व्यवस्था केली आणि प्रायव्हेट कॉलेजला आम्ही ऍडमिशन केलंय. माझा म्हणण्याचा हेतू एकच आहे की जे आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं आहे त्या आंदोलनात सर्व मराठा समाज सहभागी व्हावा आणि मनोज जरांगे पाटील यांना बळ द्यावं. आणि आज आमच्या गावामध्ये ही परिस्थिती निर्माण पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आणि एक खंबीर साथ म्हणून कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेता यांना सपोर्ट करणार नाही आणि कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही. ही एक आम्ही आज या गावात सर्व समाज बांधवांनी मिळून एक शपथ घेतली आहे. आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द या आमच्या गावी आम्ही आज सर्व गावातील अखंड मराठा समाज, महिला, पुरुष, गावातील सर्वच तरुण मंडळी आम्ही सर्व एकत्र येऊन आज मराठा आरक्षण आंदोलन यावर सर्वांनी मिळून चर्चा केली आणि त्या चर्चेमधून आम्ही आज गावातून असा ठराव केला की गेली 14 महिने मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणाचा लढा सुरू ठेवून मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी लढत आहेत त्या लढ्याला पाठिंबा म्हणून आम्ही जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आपल्याला येत्या काळात आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या गावातून ते आंदोलन सुरू ठेवणार आहोत. येत्या काळामध्ये आम्ही कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला, सभेला, मिटिंगला आमच्या गावातून कुणीही जाणार नाही. कुठल्याही राजकीय नेत्याच्या दबावाला, आमिषाला बळी पडणार नाही असं गावातील सर्व महिला, पुरुष एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. त्यामुळं हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो लढा असाच सुरू राहिला पाहिजे आणि ज्या काय मराठा समाजाची आज अवस्था आहे ती अवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. यामुळं मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना विनंती करतो की मनोज जरांगे पाटलांनी एवढ्या वर्षानंतर आपल्याला जो निष्कलंक, निस्वार्थी असा या मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्याला नेतृत्व मिळालं, ते नेतृत्व जपणं आपल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वजण सुद्धा आपापल्या गावामध्ये बैठक घेऊन सर्वांनी हा आमच्याच गावात जसा आम्ही ठराव घेतला त्या पद्धतीने ठराव घेऊन आपण सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहावं ही मी अशी सर्वांना विनंती करतो.